उद्धव ठाकरे साहेब आहेत, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत। ओ जाने वालो हो सके तो फिर लौट के आना। मग तो प्रवास असो किंवा विधिमंडळाचा सहवास असो, ज्याचा थांबा आला त्याला थांबावेच लागतं। सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही। निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे। तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे। काही जणांची भेट सगळ्यांसाठी रे बाबा। बघा, वाईट बोलायचं नसतं, चांगलं बोलायचं असतं। तिळगुळ घ्या, गोडगोड बोलतो आपण ना, तर सगळ्यांसाठी चांगलं आहे। 9 सदस्य निवृत्त होत आहेत। विधान परिषदेमध्ये अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा होतात। कधी कधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील होतात। पण आज आपण सगळे एका हळव्या वळणावर उभे आहोत। आज या सभागृहातले 9 सदस्य निवृत्त होत आहेत। किती टाळलं तरी हे निरोपाचं वळण काय आपल्याला टाळता येत नाही। आणि निरोप देणाऱ्यांची आणि निरोप घेणाऱ्यांची इच्छा नसली तरी थांबा आला असल्याने थांबावंच लागतं। मग तो प्रवास असो किंवा विधिमंडळाचा सहवास असो, ज्याचा थांबा आला त्याला थांबावेच लागतं। आणि सध्या चैत्र नवरात्रोत्सव आहे। या वरिष्ठ सभागृहातील 9 सदस्यांना आज आपण निरोप देत आहोत। त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, अमोल मिटकरी आहेत, शशिकांतराव शिंदे आहेत, रणजित सिंग मोहिते पाटील आहेत, राजेश राठोड आहेत, संदीप जोशी आहेत, दादाराव केचे आणि संजय केनेकर आहेत। हे आपले 9 सहकारी कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज निवृत्त होत आहेत। गेल्याच आठवड्यामध्ये राज्यसभेतील काही सदस्यांच्या निरोप समारंभात या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी भाषणात सांगितलं, ते म्हणाले, राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो। सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले तरी त्यांचे जनजीवन संसदेच्या कक्षेबाहेर निरंतर सुरू असतं। त्याच धर्तीवर आज विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचं कार्य यापुढेही निरंतर सुरू राहील याची मला खात्री आहे। आणि यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील, त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो। तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो। आमच्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या नीलमताई गोरे आज निवृत्त होत आहेत। नीलमताई सलग 24 वर्ष या सभागृहात आहेत। रासू गवई साहेब सर्वाधिक सलग 30 वर्ष या सभागृहाचे सदस्य होते। त्यानंतर 24 वर्ष झाले तुम्हाला रेकॉर्ड मोडणार त्या सदस्य राहण्याचा मान विस पागे यांच्याकडे आहे। त्या विक्रमाची नीलमताईंनी बरोबरी केली आहे। एक महिला म्हणून उपसभापती पदावर सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रमी ताईंच्या नावावरच आहे। उपसभापती म्हणून अत्यंत कणखरपणे शिस्तबद्ध काम करून नीलमताईंनी या वरिष्ठ सभागृहाचा सन्मान वाढवलेला आहे, डेकोरम वाढवलेला आहे, याचं पावित्र्य वाढवलेलं आहे, लौकिक वाढवलेला आहे। उपसभापती म्हणून काम करताना आपण त्यांना पाहिलंय, ताईंचा तोल कधी जात नाही, त्या कधी विचलित होत नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता कधी ढळत नाही। आणि कोण बोललं तर सोडत नाही म्हणाले। ताईंचं काम बोलतं, ताईंचं लिखाण देखील चांगलं आहे, भक्कम आहे, त्यांची वैचारिक बैठक पक्की आहे, त्यांची भूमिका कायम स्पष्ट असते। चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यास त्या घाबरत नाहीत। कालच ताईंनी घेतलेल्या एका निर्णयामुळे देखील त्यांची प्रचिती पुन्हा आली आहे। नीलमताईंचा पिंड सामाजिक चळवळीतून घडला आहे। अरे सामाजिक चळवळीतून घडलाय, चांगल्याला चांगलं म्हणणं। आणि तुम्ही काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं नाहीत, सर्वसामान्य
म्हणून आपण पुढे आलात आणि म्हणून संघर्षातून आपलं नेतृत्व आपण उभं केलेलं आहे. ताई आमच्या लढवय्या आहेत, शिवसेनेच्या रणरागिणी आहेत. बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेच्या रणरागिणी आपल्या महिला आघाडीला. सभापतीपद रिक्त असताना प्रभारी सभापती म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं. या सभागृहाची व महाराष्ट्र विधिमंडळाची उच्च परंपरा अबाधित राहील याची त्यांनी कायम जाणीव ठेवली. उपसभापती पदावरून काम करताना त्यांनी नेहमी सत्याची न्यायाची बाजू ठरली. ताई काही लोकांना तुमचा स्पष्ट व परखडपणा आवडला नसेलही, पण अशा लोकांची तुम्ही पर्वा न करता आपण आपलं आसनावर बसल्यानंतर जे काही सत्य आहे त्याच्या बाजूने आपण राहिलात. आणि नीलमताईंच्याकडं गेलो आपण खाली की ते पाहुणचार करण्यात देखील काही कमी नाही. पुण्याच्या असल्यामुळे भाकरवडी खायला देणार म्हणजे देणार. अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे. त्यामुळे नीलमताई यांच्याकडे पुणेरी पाटीऐवजी भाकरवडीची वाटी नेहमी दिसते. म्हणतात पुणे तिथं काय होणं, पण नीलमताईंना कळलं आता पुढचं स्टेशन आहे ठाणं. कारण बाळासाहेबांचे विचार आहे ठाण्यानेच जपले, वाढवले, जोपासले. नीलमताईबद्दल सांगायचं म्हटलं तर सभापती महोदय, जिजाईची शिकवण, रमाईची आठवण, शोभून दिसली सावित्रीची लेख, कामात ठरल्या नंबर 1. आणि म्हणून नेतृत्व ज्यांच्या ठाई ठाई आगे बढो नीलमताई. ताई तुमच्या हातून उत्तम कार्य घडत राहो अशा तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो. अमोल मिटकरी आमचा तरुण तडफदार सहकारी सुद्धा आज निवृत्त होतोय. अमोल मिटकरी बस नामी काफी आहे. त्यांनी त्याचे सांगितलं होतं ते कसा विधान परिषदेमध्ये आला, ते दादांनी कसं त्याला हेरलं. यांचे नावच अमोल आहे आणि वाणी अमोघ आहे. त्याचा आवाज बुलंद आहे, कणखर आहे आणि झणझणीत देखील आहे. उन्हाळ्यात विदर्भ भयंकर तापतो, त्यातही अकोला जास्ती तापतो. त्यामुळे आपले अमोल मिटकरी हे विदर्भातले फायर ब्रँड नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. एक कडवा कार्यकर्ता आहे. अजितदादांच्या निधनानंतर मिटकरींचं एक हळवं रूपही आपण पाहिलं. जी माणसं वरून तापट वाटतात ती माणसं आतून मायाळू असतात, हे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आपण पाहिलं. अजितदादा दुर्दैवाने आज आपल्या सोबत नाहीत. आज दादा असते तर अमोल मिटकरी यांच्या बाबतीत भरभरून तोंड भरून त्यांनी कौतुक केलं असतं. दादांच्या जाण्यामुळे मिटकरींचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय, सगळ्यांचंच झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तासभर व्याख्यान देऊ शकेल असा मिटकरींसारखा तरुण नेता आज तरी सध्या राजकारणात नाही आहे. घड्याळाच्या काट्यांची गती कशी आहे याची उत्तम समज त्यांना आहे. आणि अमोल तरुण आहे, त्याच्यापुढे अजून मोठी राजकीय कारकीर्द आहे. त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतील. ते संत साहित्याचाही अभ्यास करतात. त्यामुळे आज निरोप घेताना संत तुकारामांचा एक अभंग म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोप, मार्ग हा सोपा सुखरूप. आणि आता सोपा सुखरूप मार्ग कुठला, अमोल मिटकरी तुम्ही ठरवा आणि तुकोबाराया तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील. शशिकांत शिंदे हे देखील निवृत्त होत आहेत. शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे. आम्ही दोघंही साताऱ्याचे सुपुत्र आहोत. त्यात दोघंही शिंदे, त्यामुळे आमचं नातं तसं गावकीचं भावकीचं आहे. साताऱ्याची माती झुंज करायला, लढायला शिकवते. कामगार चळवळ असो किंवा माथाडी कामगारांचे प्रश्न असो, शशिकांतजी आपण नेहमीच अग्रभागी राहिलेला आहात आणि सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी पुढे राहिलात. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जीवाचं रान करणारा गडी अशी तुमची ओळख आहे. आणि म्हणून शशिकांतरावासारखा सर्वसामान्यांसाठी भांडणारा नेता या सभागृहाची
शान आहे. शशिकांतरावांचं मित्रमंडळ मोठं आहे, त्यामुळे त्यांना मित्र संपदा मंत्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंत्री होते तुम्ही. त्याचबरोबर साताऱ्यातल्या जो काही घटना झाली त्याच्याबद्दल बऱ्याचदा चर्चाही झाली. आपण घेतलेली भूमिका देखील सभागृहाने पाहिलेली आहे. आणि म्हणून काही जणांनी घटनेचं राजकारण करण्याचाही प्रयत्न केला, परंतु शशिकांतजींनी सत्याची बाजू घेतली. शिंदे किसी से डरते नहीं और मैदान छोड़ के भागते नहीं, हे दाखवलं तुम्ही. त्यामुळे शशिकांतजी एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पण आहेत. त्यामुळे सभागृहात नसला तरी तुमच्या अशी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली संबंध येतच राहतील. भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. एक शेर बोलतो तुमच्यासाठी. मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर है तुम भी, हर मोड़ पर फिर मुलाकात होती रहेगी. रणजित सिंगजी सभापती महोदय, रणजित सिंगजी मोहिते पाटील हे देखील निवृत्त होत आहेत. सहकार क्षेत्रातील आपला मोठा वारसा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कशी बळकट करायची याचं उत्तम ज्ञान आपल्याला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या ग्रामीण प्रश्नांसाठी आपण दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्या अभ्यासवृत्तीचा सभागृहाला नेहमीच फायदा झालेला आहे. आजोबा शंकरराव मोहिते पाटील आणि वडील विजयसिंग मोहिते पाटील यांच्याकडून सहकाराचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेतही आपण सतत सहकाराची आणि सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, ही सगळ्यांनाच माहीत आहे. आणि विनाकारण संघर्ष, अकारण टीका, वादविवाद आपल्या स्वभावात कधी दिसला नाही. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला पुढच्या वाटचालीत देखील मी मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो. राजेश धोंडीराम राठोड हे देखील निवृत्त होत आहेत. राजेशजी जो वरिष्ठ सभागृहातील एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून सगळेजण आपल्याकडे पाहतात. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नावर आपण या सभागृहात वेळोवेळी प्रकाश टाकला आहे. ग्रामीण भागातील विकास कामं आणि पायाभूत सुविधा यावर आपला नेहमी भर असतो. सामाजिक उपक्रमांद्वारे वंचित घटकांना मदत करणं, त्यांना न्याय मिळवून देणं, अशा प्रकारचा परोपकारी स्वभाव आपल्या वागण्यातून नेहमी जाणवला. स्थानिक प्रश्नांना शासन पातळीवर या सभागृहाच्या माध्यमातून देखील मांडण्याचं काम आपण केलं आणि त्यांना देखील न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे. सभागृहात विरोधी पक्षाची गरज असते, त्यातही राजेश राठोड यांच्यासारखे शिक्षण क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांची देखील आवश्यकता असते. आपलं योगदान, सुस्वभाव सभागृहाच्या कायम स्मरणात राहील आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. संदीप भाऊ जोशी, दादाराव केची आणि संजयराव केनेकर या 3 सदस्यांची साथसंगत मला वाटतं आपण वर्षभरात 13 महिने या ठिकाणी लावली. पण या एका 13 महिन्याच्या काळातही या सभागृहात आपली चमक त्यांनी दाखवली आणि त्यांनाही मी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. संदीप जोशी म्हणजे आपले नागपूरकर, कला क्रीडा साहित्य क्षेत्रात माहोल करणारा माणूस. नागपुरात संदीप भाऊ का माहोल अलग माहोल आहे. कुठे गेले? कारण नागपूर महापालिकेचे ते महापौर होते आणि विधान परिषद सदस्य असा आपला प्रवास यशस्वी ठरला आहे. तुम्ही राजकारणातील तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक प्रेरणास्थान आहात. युवकांचे प्रश्न आणि शहराचा विकास यावर आपली पकड आहे. संदीपराव राजकीय नेत्यातला कार्यकर्ता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो कधी संन्यास घेऊ शकत नाही. संन्यास घेतो म्हटले होते का ते? अरे तुम्ही असताना कसं काय संन्यास घेतो? परत आणला तोपर्यंत तुम्ही ते हाडाचे कार्यकर्ते, त्यामुळे संन्यास घेण्याचा विचार त्यांनी बदलला आहे आणि आता 6 महिने काय ब्रेक घेत आहे आणि त्यामुळे त्यांनी बदलला विचार. आणि मला वाटतं देवेंद्रजी त्यांचं पुढचं प्रवासाचं तिकीट नक्की ठरवतील आणि त्यांनी आता 6 महिन्याचा ब्रेक घेतो म्हणून जाहीर केलेला आहे. संदीपराव कुठं बाहेर गेलेत वाटतं? नाही.
तर त्यांना देखील मी सांगू इच्छितो, त्यांना निरोप आता जाईलच. संदीपरावांना सावजी खाऊन कंटाळा आला असेल तर आमच्या ठाण्याची मामलेदार मिसळ खायला या, ते पण झणझणीत आहे. आणि म्हणून त्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. दादारावजी केचे, आपलं साधेपणा हीच आपली खरी ओळख आहे आणि खरी श्रीमंती आहे. आपला खांद्यावरचा नारंगी रंगाचा गमछा आपल्या साधेपणाची ओळख आहे. आणि म्हणून आपल्या मतदारसंघातल्या जनतेशी असलेली जी काही नाळ आपली आहे, सर्वसामान्यांशी जे काही संबंध आहेत ते जोपासलेत आपण, आणि जी काही बांधिलकी सर्वसामान्यांशी आपण जोपासलेली आहे ती खऱ्या अर्थाने वाखाणण्यासारखी आहे. तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची जी काय भूमिका आणि भावना आपण या ठिकाणी मांडलेली आहे. या सभागृहाच्या माध्यमातून देखील आपण अनेक वेळा सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न या ठिकाणी हिरिरीने मांडताना आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं शिक्षणाच्या क्षेत्रात देखील त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दादाराव यांना पुढील राजकीय वाटचालीस देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. आता संजय किसनराव केनेकर, मराठवाड्याच्या मातीतून आलेले एक धडाडीचं नेतृत्व आहे. सभापती महोदय, संभाजीनगरचे माजी उपमहापौर म्हणून आपण लोकांचे प्रश्न सोडवलेत. पक्ष संघटना आणि लोकसेवेचा या ठिकाणी समतोल उत्तम प्रकारे साधला आहे. विद्यार्थी परिषदेपासून ते पक्षाच्या संघटनेपर्यंत विविध पातळीवर त्यांनी काम केलेलं आहे. म्हाडाचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलं. आणि म्हणून त्यांच्या परिचय वाचताना अभिनयाची आवड आहे असं त्यामध्ये म्हटलं आहे. संजयराव ज्याला अभिनय करता येतो त्याला राजकारणात देखील चांगला स्कोप असतो हे अनेकांना माहीत आहे. गमतीचा भाग सोडा, आज ते परिषदेचा निरोप घेत असले तरी त्यांची भावी राजकीय वाटचाल भरभराटीची असेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. या निरोपाच्या भाषणांमध्ये मला एवढंच म्हणावंसं वाटतं, ओ जाने वालो हो सके तो फिर लौट के आना. सभापती महोदय, या निवृत्त सदस्यांनी राज्याच्या या वरिष्ठ सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर केला, जनतेचे प्रश्न मांडले. महाराष्ट्राचं हे वरिष्ठ सभागृह जे आहे हे खऱ्या अर्थानं वरिष्ठ आहे. त्याचा नावलौकिक उंचावण्यासाठी या जी काही कामगिरी या सर्व सदस्यांनी केलेली आहे याची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रूपाने इतिहास म्हणून नक्कीच घेईल. आणि येणाऱ्या पिढ्यांना या कामकाजाच्या नोंदीतून अभ्यासही करता येईल, त्यातून प्रेरणा घेता येईल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतोय. पुन्हा एकदा मी या सर्वांना शुभेच्छा देत असताना जाता जाता एवढंच सांगतो, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये एवढंच सांगतो, काही जणांची भेट सगळ्यांसाठी रे बाबा. अरे आता हे निरोप समारंभाला बघा, वाईट बोलायचं नसतं, चांगलं बोलायचं असतं. तिळगुळ घ्या, गोडगोड बोलतो आपण ना, तर सगळ्यांसाठी चांगलं आहे. आणि त्यामुळे काही, मी का म्हणालो, काही जणांची भेट पुन्हा सभागृहात होईल. काही जण प्रत्यक्ष फील्डवर काम करताना भेटतील, काही जण निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर असतील. कुठल्या ना कुठल्या वळणावर आपली भेट होत राहो यासाठी मी तो 4 ओळी बोललो आहे. आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा सभापती महोदय खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या सगळ्यांच्याच भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.